घोडेगावचे युवा उद्योजक जयेश शेठ शिंदे यांच्या ताफ्यात इलेक्ट्रिक कार, ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडला पूजन सोहळा। आंबेगाव तालुक्यातील प्रसिद्ध युवा उद्योजक आणि पृथ्वी लॉन्स मंगल कार्यालयाचे मालक जयेश शेठ शिंदे यांनी आज आपल्या यशाच्या ताफ्यात आधुनिक आणि पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक कारचा समावेश केला आहे। केवळ व्यवसायच नाही तर सामाजिक बांधिलकी जपत शिंदेंनी या आनंदाच्या क्षणात संपूर्ण ग्रामस्थांना सहभागी करून घेत एक नवा आदर्श घालून दिला आहे। आंबेगाव तालुक्यातील व्यावसायिक क्षेत्रात अल्पावधीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणारे व्यक्तिमत्व म्हणजे जयेश शेठ शिंदे। त्यांनी नुकतीच अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेली इलेक्ट्रिक कार खरेदी केली। या गाडीचे पूजन आज घोडेगाव येथे पार पडले। विशेष म्हणजे हा सोहळा केवळ कौटुंबिक न ठेवता त्यांनी सर्व ग्रामस्थांना निमंत्रित केले होते। आपल्या यशात गावाचा वाटा किती मोठा आहे हेच यातून अधोरेखित झाले। पर्यावरणाप्रती जागरूकता। सध्या इंधनाचे वाढते दर आणि निसर्गाचा समतोल ढासळत असताना एका जबाबदार उद्योजकाने घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद ठरत आहे। भविष्य हे इलेक्ट्रिक वाहनांचेच आहे आणि आपणही निसर्गासाठी काहीतरी देणे लागतो या भावनेतून त्यांनी ही निवड केली आहे। पृथ्वी लॉन्सच्या माध्यमातून आम्ही नेहमीच ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे। आज जी काही प्रगती झाली आहे ती माझ्या घोडेगावच्या लोकांमुळेच आहे। म्हणूनच या आनंदाच्या क्षणी सर्व ग्रामस्थांचे आशीर्वाद मिळावेत हीच माझी इच्छा होती। या पूजन सोहळ्याला तालुक्यातील राजकीय, सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। घोडेगावच्या एका पुत्राने घेतलेली ही झेप संपूर्ण तालुक्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे। नमस्कार, मी जयेश विलास शिंदे। मी कन्स्ट्रक्शन इंटेरियर बरोबरच मंगल कार्यालयाचा बिझनेस करत आहे। सदर बिझनेस करत असताना मला वेळोवेळी बाहेर प्रवास करावा लागतो। हा प्रवास करत असताना मला बऱ्याच ठिकाणी इंधनाची व चांगल्या कारची खूप गरज भासत होती आणि अशातच मी पर्यावरणपूरक आणि खूप महत्त्वाचा व जबाबदारीचा निर्णय घेण्याचं ठरवले आणि त्यातच मला टाटा कंपनीची हॅरियर कंपनीची EV गाडी ही पर्यावरणपूरक असल्याने मी ही गाडी घेण्याचा प्रयत्न केला आणि ही गाडी मी घेतली। त्यामुळे इलेक्ट्रिक कारमुळे हवा प्रदूषण कमी होते, इंधनाची बचत होते, आवाज कमी येतो आणि पुढच्या पिढीसाठी स्वच्छ व सुरक्षित पर्यावरण तयार करण्यास मदत होईल। आजच्या काळात वाढते प्रदूषण व बदलते हवामान आणि इंधनाच्या वाढत्या किमती या सर्व समस्या आपण दररोज अनुभवत आहे। अशा परिस्थितीमध्ये प्रत्येकाने पर्यावरणाचा एक छोटासा वाटा उचलणे अत्यंत गरजेचे आहे। इलेक्ट्रिक कार घेणे हे त्या दिशेने टाकलेले एक छोटंसं पाऊल आहे। माझ्यासाठी ही कार फक्त प्रवासाचे साधनच नाही तर पर्यावरण बदलाची जबाबदारी आणि जागरूकतेचे प्रतीक आहे। मला विश्वास आहे की माझ्या या छोट्याशा निर्णयातून इतरांनाही प्रेरणा मिळेल। पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक कारच्या पूजेप्रसंगी आमच्या तालुक्यातील हरबप पांडुरंग महाराज येवले, आंबेगाव तालुक्याचे सभापती कैलासभाऊ काळे, ज्येष्ठ नेते सखाराम पाटील काळे, तसेच नर्मदा हरचे विनोद काळे सर आणि गावातील अनेक मान्यवर आमच्या या कार्यक्रमाला सर्व गावकरी उपस्थित राहून आम्हाला शुभेच्छा दिल्या। तसंच आमचे सहकुटुंब, मित्रपरिवार आणि नातेवाईक हेही या कार्यक्रमाला उपस्थित राहून आम्हाला उत्साहित आणि प्रेरणा दिली, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप धन्यवाद मानतो। चला आपण सर्वजण मिळून हरित आणि स्वच्छ भारताच्या निर्मितीसाठी पुढाकार घेऊया। धन्यवाद।